हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर बरंच 2-3 दिवस झाले मला बरंच नाही, तर डोळे जास्त सुजत आहे, सुजन येत आहे। तर बघू शकता तुम्ही डोळ्याचे माझे दोन्हीही पापण्या सुजलेल्याच आहेत आणि खूप जास्त असं विकनेसपणा आल्यासारखं वाटतं। तर विकनेसपणामुळं म्हणजे कामही थोडे हळूहळूच करावेसे वाटतात। तर आज वीकली रुटीन चालू आहे आणि तेही हलकंसं म्हणजे कसं हर वीकला करत राहते ते, तर जास्त काही हे राहत नाही। कधी या वीकला इतकुसं तर त्या वीकला तिथलं असं चालू राहते माझं। तर आज फ्रीजची क्लिनिंग आहे, तर त्याआधी कढई ठेवलेली आहे मी गॅसवर आणि गॅसच्या ओट्यावर नाश्ता झाला, तर सगळं पडून आहे। तर नाश्ता झाला आणि स्वयंपाकासाठी थोडं रेडी करते। तर आता मी कारले करून घेत आहे। कारले मी कट करून घेतले छान आणि याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे। तर आता कढईत सगळ्यात आधी तेल टाकते आणि तर हवं त्याप्रमाणे मी कढईत तेल टाकून घेत आहे आणि तेल टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकणार आहे जिरं मोहरी आणि लगेच मग तेलामध्ये कारले मी पिळून छान टाकून देणार आहे। तर तुम्हाला दाखवतेच आता कशा पद्धतीने करत आहे। तर आता तेल गरम व्हायला घेतलं। तर आता तेल तापलं तर सगळ्यात आधी मोहरी आणि मग थोडं जिरं। तर आता छान कारले याच्यामध्ये मुरलेले आहेत। तर हे बघा, तेल उडायची खूप जास्त भीती वाटते, कारण डायरेक्ट तेलामध्ये अप्लाय करत आहे, म्हणजे हे करत आहे, कारले टाकत आहे त्याच्यामुळं। तर छान असे दाबून पिळून घेत आहे। मिठाचं पाणी पूर्ण त्याच्यामधून निघालं पाहिजे, हे बघा अशा पद्धतीने। आणि नंतर तुम्हाला मीठ घालायची गरज नाहीये, कारण आपण मिठामध्ये मी भिजत घातलेले होते कारले। तर आता हे मिठाचं पाणी, मिठाच्या पाण्यातून आपण जरी ते दाबून काढले तरी सुद्धा त्याला जे मीठ लागलेलं असतं ते खूप जास्त असतं। तर म्हणून मीठ याच्यामध्ये तेलामध्ये काही गरज नाहीये मीठ टाकायची, कारण मी तर इतकंच मीठ टाकत असते की नंतर टाकायचं काम नाही। इतकंच म्हणजे जास्त मीठ टाकलेलं राहतं, कारण जितकं जास्त मीठ याच्यामध्ये टाकून ठेवलं, जसं आपण भाजीत मीठ घालतो, भाजी करताना त्याच्या डबल मीठ कारल्यामध्ये घालायचं असतं, म्हणजे मग आपल्याला नंतर टाकायचं काम नाही आणि त्या मिठाच्या पाण्याने कारले छान आपले एकदम असे जराही कडू लागत नाहीत। माझं तर मी अशीच करते, जराही कडू होत नाही। छोटे मुलं सुद्धा खातात इतके असते। आणि हे बघा इतकं पाणी त्याच्यामधलं निघालेलं आहे। माझी केकची कढई आहे काळी, तुम्हाला माहीतच आहे, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत असते की अधूनमधून वाटलं तर मला मी ही किचनसाठी वापरते, नाही तर सगळ्या कढया किचनच्या दुसऱ्या आहेत। पण आता मी तुम्हाला सांगितलं आताच नाश्त्याचं झालेलं आहे, तर त्या कढईमध्ये मी केला होता उपमा। तर आता त्या सगळ्या मी घासायला काढलेल्या आहेत आणि छोटंसं करायचं असलं थोडं कमी, तर मग कधी कधी ही कढई घेते मी। आणि ही कढई खूपच मोठी आहे, तर याच्यामध्ये करणं इतकुशे कारले याच्यामध्ये करायला याच्या बुडातच बसून जातील ते, म्हणून याच्यामध्ये सुद्धा मी केले नाही। तर म्हणून मग जेव्हा वाटलं असं की काही झटपट थोडंसं करायचं आहे, तर तेव्हा मी ही केकची काळी कढई वापरून घेत असते। नाही तर एरवी त्याच्यामध्ये मी केक बनवते, पावभऱ्याचा, अर्धा किलोचा असा केक बनवायसाठी ऑर्डरचे केक किंवा केक क्लास घेते तेव्हा मुलींना शिकवते, तेव्हा मी स्पेशल ही कढई वापरते। तर डेली यूजचीच आहे तसं, कारण बरेचदा केक करावे लागतात, केक क्लास सुद्धा चालूच असतात। तर आता छान माझे कारले होत आहेत आणि जसे हे कारले होत येतील तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं आहे तिखट, हळद,
आणि तिखट, हळद, थोडा मसाला टाकायचा असेल गरम मसाला तो टाकू शकता. आणि मग मी तीळ टाकते, तुम्ही तीळ टाका तिळाचा कूट करून, किंवा मग आपलं शेंगदाणे असतात त्याचं सुद्धा कूट करून टाकू शकता. स्वच्छ तीळ आहेत एकदम, बघू शकता तुम्ही. पण तरी पाणी पावसाचे दिवस आहेत तर चेक करायला काही हरकत नाही, म्हणून चेक करून घेतले. तसे तर क्लीनच आहेत ते. थोडे भाजून घेतले. एकीकडे कारले फिरून घेत आहे आणि ते आता अशा पद्धतीचे होत आलेले आहेत. आणि तुम्ही जर आधीच तिखट घातलं त्याच्यामध्ये तर माहिती आहे ठसका होणार, कारण कारले व्हायचे राहतात आणि तिखट आपलं जळून जातं. तर फायनली आता माझी कारल्याची भाजी होत आलेली आहे आणि आता करणार आहे वीकली फ्रीज क्लिनिंग. तर आता वळणार आहे फ्रीज क्लिनिंगकडे. तर कारल्याची भाजीमध्ये मी तीळ टाकून दिलेले आहेत ग्राइंड करून. तर आता बघा, अर्ध सामान मी आधीच काढलं होतं आणि म्हणजे खरं तर भाजीपाला वगैरे संपला असला तेव्हाच मजा येते काढण्यात, कारण खूप सारा भाजीपाला आहे आणि मग तो काढा संपायच्या आधीच मग करा, किंवा मग भाजीपाला भरून ठेवायचं असलं त्याआधी फ्रीज क्लीन करायला आवडते. नाहीतर खूप जास्त सामान आपल्याला बाहेर काढावं लागतं, क्लीन करावं लागतं. तर सगळं क्लीन करून घेतलेलं आहे आणि यावरचे कवर मी मिशोवरून मागवलेले आहेत. वरच्यावर ते आपल्याला धुता येतात, हे बघा अशा पद्धतीचे, आणि खूप छान असे ते वाटतात. तर आता सगळं मी क्लीन करून घेत आहे, छान कपड्यांनी पुसून घेते आहे. आणि वरचे कवर मी वरच्यावर धुवतच राहते. हे खालचं सगळ्यात लास्टचं जेव्हा भाजीचं ते खालचं टब धुणार आहे तेव्हाच मी हे वॉश करते. तर आता हे सुद्धा वॉश केलं. आता वॉश करून त्याला चांगलं पुसून घेते आहे, म्हणजे कोरडं करून ठेवते आहे. आणि आता आधी म्हटलं चला हे जे व्हेजिटेबल टब आहे पुसूनच घेऊया, पण कचरा होता तर आणि स्वच्छ वाटलं तर, पण आणखी म्हटलं चला आता काढलंच आहे तर धुवून घेऊया. तर आता आणलेलं आहे धुवून बघा. तर आता घेतलेलं आहे धुवून, तर हे सुद्धा आता कोरडं करून घेत आहे. तर इंस्टा आय डी रेखा वानखडे 10 आहे, तिकडे जाऊन नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा सोबतच, म्हणजे जेही ब्लॉगची नोटिफिकेशन आहे माझ्या दोन्ही चॅनलची ती तुम्हाला मिळेल. तर आणखी दुसरं चॅनल रेखा इंडियन मॉम ब्लॉग आहे आणि ही रेखा मराठी ब्लॉग. तर इंस्टावर फॉलो केलं तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि ज्यांनी यूट्यूबवाल्यांनी इंस्टावर केलं असेल तर सॉरी, व्हॉईससुद्धा इकडे तिकडे होत आहे टाकताना, कारण मी तुम्हाला सांगितलंच की बरं नाही. माझे डोळेसुद्धा मी तुम्हाला दाखवलेलेच आहे, डोळ्यावर सुद्धा सुजन आलेली आहे. तर बरं नसल्यामुळं व्हॉईसचं सुद्धा अतरबतर होत आहे माझ्या. तर आता गेटचा भाग क्लीन करून घेत आहे. गेटचा तर मी वरच्यावर करतच असते म्हणा, ते तुम्हीही करतच असाल. आतमधल्यापेक्षा इकडच्या साईडचा भाग मी बरेचदा क्लीन करून घेत असते, कारण वरच्यावर क्लीन करत राहिलं फ्रीज तर डाग वगैरे पडत नाही, चांगलं क्लीन राहतं. आणि वरच्यावर क्लीन करत राहिलं तर मग एक सोबत आपल्याला
खूप सारं डीप क्लिनिंग करावं लागत नाही. नाहीतर मग जर आपण खूप दिवसपर्यंत क्लीन केलं नाही तर आपल्याला मग डीप क्लिनिंग करावी लागते आणि बराच वेळ मग आपला त्याच्यात घालवावा लागतो. तर आता सगळं व्यवस्थित क्लीन करून मी ठेवलेलं आहे. आता वरच्या साईडचा भाग पुसून घेणार आहे आणि मग मागचा जे गेट आहे त्याचं मागचं तर मागच्या साईडने फ्रीज सगळीकडनं मी क्लीन करून घेणार आहे. तर नाही म्हणता जेव्हा फ्रीज क्लीन करायचं असतं तर बराच वेळ जातो. ते मग डीप क्लिनिंग असो किंवा वरच्यावर क्लिनिंग असो, तुम्ही पाहिलंच असेल. आता मी थोडासा व्हिडिओ फक्त जे आहे तेच दाखवला, पण थोडासा स्पीडमध्ये घेतला आहे, तुम्हाला दिसतच आहे. नाहीतर बराच वेळ गेला असता आणि तुम्ही इतक्या वेळ बघितला नसता. कारण कितीही स्वच्छ क्लिनिंग करत असलो तरीही ते थोडं पटापटच बघायला आवडतं म्हणून. तर माझं स्टँड खूप जुनं आहे आणि त्याच्यामुळे ते तुटलं आहे. तर तुम्ही मला घ्यायचं आहे आता एकदम छान स्टँड, म्हणजे थोडं एकदमच हे असलं पाहिजे असं नाही घ्यायचं आहे. तर मिशोवर मिळतं का ऑनलाईन ते नक्की सांगा. फ्रीजचं क्लिनिंग झालेलं आहे. डीप क्लिनिंग तर नाही केलं इतकं, पण डीप क्लिनिंग सारखंच तुम्ही बघितलं असेल केलं. ओल्या कपड्याने वेगळं पुसलं आणि नंतर मग सुक्या कपड्याने परत एकदा हे केलं आणि सगळे पार्ट काढून धुवून घेत असते मी तेव्हा छान जेव्हा डीप क्लिनिंग करते. तर आज फक्त टप आणि त्याच्यावरचं त्याच्या खालचं जे मी कव्हर लावलेले आहेत तेच धुतले फक्त, आणि वरचे 2-3 कव्हर धुतले सुद्धा नाही कारण ते ऑलरेडीच धुतलेले आहेत. म्हणून मग तर चला, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेही रेखा मराठी ब्लॉगची नोटिफिकेशन आहे ती सगळ्यात आधी तुम्हाला मिळते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.